हॅलो मित्रांनो, तर आपण मागच्या दोन ह्याच्यामध्ये काय केलं होतं, फॅक्टरायझेशन मेथड आणि कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड यूज करून काय केलं होतं, आपण रूट फाइंड केल्या होत्या. आता काय करायचं आहे, आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी. तर आपण बघूया, आपल्याला एक दिलेलं आहे की ax स्क्वेअर प्लस bx इक्वल टू c. तर आपल्याला इथं स्क्वेअरिंग जी कंप्लीटिंग स्क्वेअर पद्धत आहे तीच यूज करून काय करायचं आहे, एक फॉर्म्युला तयार करायचा आहे जे की आपल्याला कोणतेही पुढचे इक्वेशन सॉल्व करता आले पाहिजेत. तर बघूया. तर आपण काय केलं होतं, आपल्याला बाय कंप्लीट स्क्वेअरमध्ये एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये आपण यूज केलं होतं. तर आपण सेम त्याला बी कन्वर्ट करू, तर एक्स स्क्वेअर प्लस बी डिवायडेड बाय ए एक्स प्लस सी डिवायडेड बाय ए इक्वल टू 0. मी काय केलं आहे, एनी सगळ्याला डिवाइड केलं आहे. तर इथं जर एनी केलं तर ए कॅन्सल झालं, बी डिवायडेड बाय ए आणि सी डिवायडेड बाय ए इक्वल टू 0. आता ह्याला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर एक्स स्क्वेअर प्लस बी डिवायडेड बाय एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2xy. तर हे एक्स स्क्वेअर कॅन्सल, एक्स कॅन्सल. तर खाली काय राहिलं, बी डिवायडेड बाय ए इक्वल टू 2y. तर y इक्वल टू काय होईल, बी डिवायडेड बाय 2a. वाय स्क्वेअर इक्वल टू काय येईल, बी स्क्वेअर डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. तर हे काय करायचं, आपल्याला इक्वेशनमध्ये प्लस आणि मायनस करायचं आहे. एक्स स्क्वेअर प्लस बी डिवायडेड बाय ए एक्स प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 4a प्लस मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 4a प्लस सी डिवायडेड बाय ए इक्वल टू 0. तर इथं काय येईल, एक्स प्लस बी डिवायडेड बाय 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 4a प्लस सी डिवायडेड बाय ए इक्वल टू 0. तरी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. तर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए बी स्क्वेअर प्लस 4ने या सीला जर केलं तर काय होईल, 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर इक्वल टू 0. आता ह्यातून ए आपण कॉमन काढू. तर एक्स स्क्वेअर एक्स प्लस बी डिवायडेड बाय 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए कॉमन काढू. तर बी स्क्वेअर मायनस 4c डिवायडेड बाय 4a इंटू ए करू. तर एक ए कॅन्सल इक्वल टू 0. एक्स प्लस बी डिवायडेड बाय 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फोर AC डिवायडेड बाय 4a. तर बघता मित्रांनो, काय केलं होतं आपण, देऊ कम्पेअर केलं होतं. कम्पेअर करून काय केलं, प्लस मायनस करून घेतलं. त्यानंतर काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद आपण समान करून घेतला. 4a स्क्वेअर इंटू ए क्यूब क्रॉस मल्टिप्लिकेशन ab स्क्वेअर प्लस 4ac. त्यानंतर काय केलं, आपण ह्यातून कॉमन घेतला ए करून, इथं काय ए स्क्वेअर इंटू ए केलं. तर ए कॅन्सल करून 4a स्क्वेअर हे आलं शेवटी. तर इकडे काय प्लसमध्ये इकडे गेलं काय येईल, मायनसमधलं इकडे प्लसमध्ये होईल. तर एक्स प्लस बी डिवायडेड बाय 2a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, हे प्लसचं काय येईल इकडं, मायनसचं प्लस बी स्क्वेअर प्लसचं काय होईल मायनस 4c डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. त्याला काय करू आपण, हा स्क्वेअर इकडं काय होईल, हा स्क्वेअर काढला तिकडं, हा अंडर रूटमध्ये येऊन जाईल. एक्स प्लस बी डिवायडेड बाय 2a इक्वल टू अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4c डिवायडेड बाय 4a स्क्वेअर इक्वल टू, हा ह्याच्यातून जर रूट सेपरेट करून घेऊ तर बी स्क्वेअर मायनस 4c डिवायडेड बाय अंडर रूट 4a स्क्वेअर
तर इथे काय करू आपण, इथं 2चा स्क्वेअर 4 आणि ए स्क्वेअर, तर स्क्वेअर काढून घेऊ. तर एक्स प्लस बी डिवायडेड बाय 2a अंडरस्कोर बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर 4 तर 2a. हा स्क्वेअर काढल्यामुळं 2चा स्क्वेअर 4 आहे तर 2 घेतले, एचा स्क्वेअर काढल्यानंतर ए राहिला. आता इकडं प्लसमध्ये इकडे आल्यावर काय होईल, मायनसमध्ये होईल. तर एक्स इक्वल टू मायनस बी डिवाइड बाय 2a प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. तर 2a कॉमन असल्यामुळे आपण कॉमन घेऊ. एक्स इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर एक्स इक्वल टू तुम्ही बघितलं असेल की आपण काय केलं होतं, रूट काढण्यासाठी एक प्लस आणि एक मायनसमध्ये टर्म घ्यावी लागते. तर इथं काय येईल, बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. जेव्हा बी तुम्ही रूट काढताना एक प्लस घ्यायचे आणि एक मायनस घ्यायचे, जेणेकरून 2 रूट आपले निघून जातील. हा झाला तुमचा फॉर्म्युला. तर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करायचं, हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे. तर एकदा रिव्हिजन देतो तुम्हाला मी. पहिला आपल्याला गिवन इक्वेशन दिलं, त्याच्यानंतर आपण काय केलं, ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये आणलं. नंतर एक्स स्क्वेअर प्लस 2xy सोबत कम्पेअर करून वायची व्हॅल्यू काढली. वायची व्हॅल्यू काढून वायचा स्क्वेअर केला. स्क्वेअरमध्ये घेऊन आपण काय केलं, ती प्लस आणि मायनसमध्ये घेतलं. मायनसमध्ये घेऊन आपण काय केलं, 1 बाय 1 स्टेप करून आपण सॉल्व करून घेतलं. फायनली आपल्याला आन्सर काय आलेलं आहे, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून काय करायचं आहे, क्वेश्चन सॉल्व करायचे. जर कुणाला काय कळालं नसेल तर पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. तरी नाही कळालं तर कमेंट करा. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जर माझ्या चॅनलला शेअर केलं नसेल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.